नमस्कार मित्रांनो, आज आपण अभिमानाची आणि प्रेरणादायी बातमी पाहणार आहोत। पोलीस उपअधीक्षक पुष्पलता दिघे यांना त्यांच्या उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल भारत सरकारचे मानाचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे। 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेला हा सन्मान त्यांच्या प्रदीर्घ, कर्तव्यदक्ष आणि निष्ठावान सेवेला मिळालेली सर्वोच्च दाद आहे। जत तालुक्यातील मातीत वाढलेल्या आणि डफळापूरच्या चव्हाण घराण्याचा संस्कार लाभलेल्या पुष्पलता दिघे या राजे रामराव महाविद्यालय यांच्या माजी विद्यार्थिनी आहेत। त्यांच्या या यशामुळे संपूर्ण जत तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे। विशेष म्हणजे 21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यास त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत। 1996च्या PSI बॅचमधील पहिल्या महिला परेड कमांडर म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची दमदार सुरुवात केली। प्रशिक्षण काळातच उत्कृष्ट कायदेशीर ज्ञानासाठी 6 प्रतिष्ठित कायदा पुरस्कार मिळवत त्यांनी आपल्या कार्याचा मजबूत पाया घातला। महामार्ग पोलीस सुरक्षा विभागात कार्यरत असताना शून्य अपघात मोहीम राबवून त्यांनी रस्ते सुरक्षेबाबत मोठी जनजागृती केली। राज्य गुप्तवार्ता विभागात त्यांनी दहशतवाद आणि नक्षलवाद विरोधी मोहिमेत महत्त्वपूर्ण माहिती संकलनाचे काम केले। गुन्हे शाखेत कार्यरत असताना अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करून त्यांनी न्यायव्यवस्थेला बळ दिले। ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन स्माईल अंतर्गत त्यांनी 91 बेपत्ता मुलांचा शोध लावला आणि 104 बालकामगार आणि भिक्षावृत्तीत अडकलेल्या मुलांची सुटका केली। अनैतिक मानवी तस्करी विरोधी मोहिमेत त्यांच्या कामगिरीची देशपातळीवर दखल घेण्यात आली। एका 5 वर्षाच्या मुलीच्या अपहरण आणि खून प्रकरणात आरोपीस मृत्यूदंडाची शिक्षा मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। तसेच इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली। त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल यापूर्वीही राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला होता। आता राष्ट्रपती पदकाच्या घोषणेमुळे त्यांच्या सेवेला सुवर्ण मुद्रा मिळाली आहे। या यशामध्ये त्यांचे पती डॉक्टर राजाराम दिघे यांचेही मोलाचे योगदान आहे। सार्वजनिक सेवेप्रती समर्पित असलेले हे दाम्पत्य समाजहितासाठी सातत्याने कार्यरत आहे। मित्रांनो, पुष्पलता दिघे या केवळ एक अधिकारी नाहीत, तर त्या धैर्य, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचे जिवंत प्रतीक आहेत। त्यांची यशोगाथा अनेक तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे। आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।